समाज कल्याण मंत्रालयातर्फे गोरगरीब तसेच मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत, परंतु त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत अशी माहिती आणि परिस्थिती सध्या आहे। या योजनांचा सर्व लाभ हा तळागाळामधील तसेच ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी समाज कल्याण विभाग सातत्याने प्रयत्न करते। वंचित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांनी न्यूज अनकटला विशेष माहिती दिली। सामाजिक न्याय विभाग मंत्रालय त्यांच्या अधीनस्थ समाज कल्याण आयुक्तालय आणि त्यांच्या अधीनस्थ प्रादेशिक उपायुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे मी जयश्री सोनकवडे कार्यरत आहे। सर्वांना माझा नमस्कार। खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय विभाग किंवा समाज कल्याण विभाग हा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी महत्त्वाचं काम करत आहे। त्यामध्ये विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, स्पेशली अनुसूचित जातीच्या जे विद्यार्थिनी आहेत त्यांना शिक्षणाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात येता यावे म्हणून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते। त्यामध्ये आता नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल लागलेला आहे। यामध्ये पहिले तर ज्या विद्यार्थ्यांना 75% जास्त मार्क मिळालेले आहेत 10वी आणि 12वीमध्ये त्यांना शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आपण देतो। ती 3000 रुपये वन टाईम त्यांना मिळते। त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त यांच्याकडे त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ते डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती ते पैसे जमा होतात। तर या योजनेचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या खोकरपुडा येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग या कार्यालयास भेट देऊन त्या संदर्भातली माहिती घ्यायची आहे। आणि अधिकची माहिती हवी असेल तर प्रादेशिक उपायुक्त कार्यालय त्याच बिल्डिंगमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर येथे, तुम्ही आमच्याशी पण संपर्क करू शकता। दुसरे 10वी आणि 12वीचे जे मुलं पास झालेले आहेत किंवा मुली उत्तीर्ण झालेले आहेत चांगल्या मार्काने त्यांच्यासाठी आपल्या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या ठिकाणी एकूण 51 वसतिगृह आहेत मुला-मुलींसाठी आणि त्यामध्ये आम्ही प्रवेश देतो मुलांना त्यांच्या टक्केवारीनुसार। तर त्यांना जर अर्ज करायचा असेल तर त्यांनी आत्ताच तातडीने अर्ज करावा जेणेकरून त्यांना लवकर वसतिगृहामध्ये प्रवेश मिळेल।